डंगरीज हे फॅशन भारतातून की बाहेरून? आपण बऱ्याच वेळा डंगरीज म्हणजे काहीतरी विदेशी फॅशन समजतो, पण तुम्हाला माहित आहे का डंगरीजचं मूळ हे भारतात आहे ते? हो, पूर्वी महाराष्ट्रात एक गाव होतं डोंगरी नावाचं. तिथून एक खास प्रकारचं कॉटन कापड तयार व्हायचं, जे निळ्या रंगात इंडिगोने रंगवलेलं असायचं. हे कापड फारच मजबूत, टिकाऊ आणि स्वस्त होतं. खरं तर या कापडाचं ओरिजिनल नाव डुंगरी आहे, पण पुढे हेच कापड ब्रिटिश लोकांनी युरोपमध्ये निर्यात केलं आणि डुंगरी या शब्दाचा इंग्रजीत उच्चार करताना त्यांनी त्याला डंगरीज असं म्हणायला सुरुवात केली. हळूहळू तेच नाव सगळीकडे प्रचलित झालं. नंतर हे कापड कामगारांमध्ये खूप प्रसिद्ध झालं, कारण त्यात काम करतानाही आराम वाटायचा. पुढे या कपड्याला एक बीब म्हणजे छातीवर पट्टीसारखा भाग जोडण्यात आला, ज्यामध्ये टूल्स ठेवण्यासाठी एक खिसा असायचा. ही डिझाईन इतकी उपयोगी वाटली की ती जगभर पसरली. इतकंच नाही, पूर्वी वर्ल्ड वॉरच्या काळात स्त्रियांनीही डंगरीज घालायला सुरुवात केली, कारण ते सोयीस्कर होतं. आणि तिथून डंगरीज फक्त कामाचे कपडे न राहता फॅशन स्टेटमेंट बनले. जसं हॉलिवूडने त्यात ग्लॅमर भरलं, डिझायनर्सनी त्याला ट्रेंडी केलं, पण मूळ मात्र आपल्याच मातीतली. मग सांगा, आता डंगरीजला विदेशी फॅशन म्हणायचं की देशी?